डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी अमूल डेअरीची स्थापना केली नसती तर आजही आपल्याला चहासाठी दूध मिळणं कठीण झालं असतं आणि आपल्याला परदेशातून दुधाची पावडर मागावी लागली असती। हे ऐकायला धक्कादायक वाटेल, पण एकेकाळी भारताला दुधासाठी परदेशी कंपन्यांकडे हात पसरावे लागायचे। पण डॉक्टर कुरियन यांनी परदेशी कंपन्यांच्या नाकात दम आणत भारताला जगातला एक नंबर दूध उत्पादक देश कसा बनवला, तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। अमूलची स्थापना ही केवळ एका कंपनीची निर्मिती नव्हती, तर ती शेतकऱ्यांनी अन्यायाविरुद्ध पुकारलेले एक युद्ध होतं। 1940च्या दशकात गुजरातच्या खेडा जिल्ह्यात पोल्सन नावाची एक खाजगी डेअरी होती। ही कंपनी सरकारला दूध पुरवायची, पण मधले दलाल शेतकऱ्यांकडून अतिशय कमी किमतीत दूध विकत घ्यायची आणि स्वतः प्रचंड नफा कमवायची। शेतकऱ्यांनी किती कष्ट केले तरी त्यांच्या हातात काहीच पडत नव्हतं। पावसाळ्यात तर दूध जास्त झालं की हे दलाल दूध घ्यायला नकार द्यायचे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान व्हायचं। या शोषणाला कंटाळून शेतकरी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे गेली। पटेलांनी त्यांना एकच गोष्ट सांगितली, जोपर्यंत तुम्ही स्वतः दुधाचे मालक होत नाही आणि मधल्या दलालांना बाहेर काढत नाही, तोपर्यंत तुमचं नशीब बदलणार नाही। स्वतःची सहकारी संस्था स्थापन करा। पण त्यांनी अट घातली की जर ही संस्था उभी करायची असेल तर मग कितीही अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही। पटेलांच्या मार्गदर्शनाखाली त्रिभुवनदास पटेल यांनी गावोगावच्या शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि 1946 मध्ये भारतातील पहिला खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ सुरू झाला। सुरुवातीला फक्त 2 गाव आणि दिवसाला केवळ 250 लिटर दूध गोळा व्हायचं, पण खऱ्या अर्थाने या चळवळीला तांत्रिक बळ मिळालं जेव्हा डॉक्टर वर्गीस कुरियन तिथे पोहोचले। डॉक्टर वर्गीस कुरियन हे खरं तर परदेशातून इंजिनिअरिंग शिकून आले होते आणि त्यांना मोठ्या शहरात नोकरी करायची होती, पण सरकारी अटीनुसार त्यांना गुजरातच्या आनंद या एका छोट्या गावात डेअरी इंजिनियर म्हणून काम करणे बंधनकारक होते। त्यांच्या तिथे अजिबात मन रमत नव्हते आणि ते नोकरी सोडून जाण्याच्या तयारीत होते। मात्र त्रिभुवनदास पटेल या स्थानिक नेत्यानं त्यांना विनंती केली की आमच्या शेतकऱ्यांच्या या लहानशा संस्थेला तुमच्या ज्ञानाची गरज आहे। शेतकऱ्यांची ही परिस्थिती पाहून त्यांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला। पुढे कुरियन यांनी केवळ दूध गोळा करण्यावर भर दिला नाही, तर त्यांनी मार्केटिंग आणि साठवणूक करण्यासाठी आधुनिक यंत्राची मदत घेतली। पण जेव्हा हा ब्रँड मोठा होऊ लागला तेव्हा डॉक्टर कुरियन यांना असं नाव हवं होतं जे लोकांच्या सहज लक्षात राहील। त्यावेळी आनंदच्या डेअरीमध्ये काम करणाऱ्या एका सांख्यिकी तज्ज्ञाने अमूल हे नाव सुचवलं। डॉक्टर कुरियन यांना हे नाव लगेच आवडलं, कारण ज्याचा अर्थ होता ज्याची किंमत होऊ शकत नाही किंवा जे अनमोल आहे। पण याच काळात भारतात दुधाची मोठी टंचाई होती आणि आपण युरोपमधून पावडर दूध मागवत होतो। परदेशी तज्ज्ञांनी भारताला हिणवले होते की दुधाची पावडर फक्त गाईच्या दुधापासून बनते। भारतात म्हशी जास्त आहे आणि म्हशीच्या दुधापासून पावडर बनवणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचा दावा परदेशी कंपन्या करत होत्या। ही खरं तर त्यांची एक चाल होती, जेणेकरून भारतानं त्यांच्याकडून पावडर आयात करणं कधीच बंद करू नये। आणि याच एका वाक्यानं डॉक्टर कुरियन यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागली। याच रागातून त्यांनी म्हशीच्या दुधापासून पावडर बनवून दाखवणार हे मनोमन ठरवलं। त्यांनी त्यांचे मित्र एच.एम. दलाया यांच्यासोबत मिळून आनंदच्या प्रयोगशाळेत प्रयोग सुरू केले। अनेक प्रयत्नानंतर अखेर 1955 मध्ये त्यांनी जगात पहिल्यांदा म्हशीच्या दुधापासून दूध पावडर बनवून इतिहास रचला। यामुळे युरोपच्या कंपन्यांची धाबेदन आणली, कारण आता भारताला त्यांच्या मदतीची गरज उरली नव्हती आणि परदेशी कंपन्यांची मक्तेदारी एका झटक्यात मोडीत निघाली। डॉक्टर कुरियन यांच्यामुळे अमूल खऱ्या अर्थानं जागतिक दर्जाचा ब्रँड बनला। अमूलच्या या मॉडेलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही मोठा उद्योगपती मालक नव्हता, तर दूध देणारा प्रत्येक गरीब शेतकरी या संस्थेचा भाग आणि मालक होता। दुधाच्या विक्रीतून मिळणारा नफा थेट शेतकऱ्यांच्या खिशात पोहोचू लागला आणि बघता बघता ही चळवळ संपूर्ण भारतात पसरली। त्यांच्या याच कष्टामुळे 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड सुरू झालं आणि जो भारत दुधासाठी दुसऱ्यावर अवलंबून होता, आज तो जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला। तर मंडळी, त्या काळी खेड्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचं धाडस दाखवलं नसतं तर आजही आपण दुधासाठी परक्यांच्या दावणीला बांधलो गेलो असतो। पण आज भारतात अनेक मोठ्या खाजगी कंपन्या आणि विदेशी ब्रँड्स पुन्हा एकदा जोमानं पाय रोवत आहे। डॉक्टर कुरियन यांनी ज्या सहकारी मॉडेलनं शेतकऱ्यांना वाचवलं होतं, त्या मॉडेल समोर आता या खाजगी कंपन्या उभ्या आहेत। जर भविष्यात खाजगी कंपन्यांचं वर्चस्व खूप वाढलं तर त्या पुन्हा एकदा दलालाप्रमाणे शेतकऱ्यांची पिळवणूक करू शकतात। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? आज खाजगी कंपन्या शेतकऱ्यांना थोडे जास्त पैसे देऊन दूध विकत घेत आहेत, पण जेव्हा बाजारात मंदी येईल तेव्हा या कंपन्या शेतकऱ्यांची साथ देतील का? की अशा वेळी फक्त अमूल सारख्या सहकारी संस्थात पाठीशी उभी राहतील? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।